नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर प्रतिमा जगताप. मित्रमैत्रिणींनो, सुमन कल्याणपूर हा इहलोक सोडून गेल्या आणि अवघं संगीत विश्व उदास झालं. जो तो सुमनस्वरांनी सजलेली एक एक गाणी आणि त्या गाण्यांविषयीच्या आठवणी आपापल्या परीनं समाज माध्यमांवर शेअर करतोय. करणारच हो, कारण सुमनस्वरांनी आपलं संपूर्ण भावविश्व व्यापून टाकलंय. चल उठ रे मुकुंदा ही भोपाळी असो, की उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले अशी लढीवाळ साद असो, गुपित एक सांगते दुपारी किंवा कशी करू स्वागता, एखाद्या अभिसारिकेची प्रीतभावना असो, किंवा आपल्या लाडक्या लेकाला इथून दृष्ट काढते निमिष एक थांबतो असं म्हणणारी वात्सल्यमूर्ती आई असो, किती किती गाणी आठवायची. सुमनताईंच्या आवाजाबद्दल सारेच भरभरून व्यक्त होत आहेत. किती गोडवा, किती माधुर्य, किती मृदू सुमनस्वर. साऱ्या सुगंधी फुलांनी या स्वरांबरोबर हळूहळू उमलावं, असं म्हणतात दरवळावं, तसा हा सुमनस्वर. मित्रमैत्रिणींनो, सुमन कल्याणपूर हे नाव उच्चारल्याबरोबर अनेक गाणी आठवत आहेत. पण नाभिकारे हे गाणं हमखास आठवतंच. सुमनताईंना श्रद्धांजली म्हणून विश्वास सिंथेसायझरवर हेच गाणं वाजवत होते. आधी या गाण्याची धून ऐकूया. मित्रमैत्रिणींनो, विश्वास जेव्हा सिंथेसायझरवर नाविका रे हे गाणं वाजवत होते तेव्हा नकळत आपण हे गाणं गुणगुणलं असेल, गायलंही असेल. आता संत तुकारामांची ही भक्तिरचना फार सुंदर लिहिलं आहे. हे वाचून दाखवण्याचा मोह का होतो आहे माहिती आहे? कारण सुमनताई आता आपल्यात नाही आहेत आणि यातले शब्द जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा असं वाटतं की खरंच
किती मन लावून त्यांनी हा अभंग खूप वर्षांपूर्वी गायलेला आहे कमलाकर भागवत यांच्या संगीत निर्देशनात. बघा तुकोबाराया काय म्हणतात. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मन हे शेवंती देऊ भगवंती, पुनरपी संस्कृती येणे नाही. संस्कृती म्हणजे हे संसार चक्र, हा भवसागर, ह्या संसार चक्रात आता पुन्हा पुन्हा अडकायचं नाही असंच जणू तुकोबाराया म्हणतात. मन हे शेवंती देऊ भगवंती, पुनरपी संस्कृती येणे नाही. मन हे तुळशी देऊ ऋषिकेशी, पुनरपी जन्मा येणे नाही. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा, तुझा वास व्हावा वैकुंठासी, तुझा वास व्हावा वैकुंठासी. सुमनताई हा इहलोक सोडून गेल्या आणि वैकुंठवासी झाल्या. सुमनताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि त्यांच्याच स्वरात ही भक्तिरचना ऐकूया.